आमदारांनी भेट घेतली का याची इत्थंभूत माहिती मी आदरणीय सुनेत्राबाईंना मी दिलेली आहे। त्याच्यामुळे माझा लढा जो आहे तो दादांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भात शेवटपर्यंत तो लढा कायम आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलाय। बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 20 पेक्षा अधिक आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। या भेटीत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत नागरी उड्डाण संचालनालय म्हणजेच DGCAनं सादर केलेल्या अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीदरम्यान अनेक आमदारांनी DGCAच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला। अपघातामागे घातपात असू शकतो का याबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI कडून चौकशी व्हावी अशी मागणी पुन्हा जोर धरताना दिसत आहे। याआधीच सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून CBI चौकशीची मागणी केली होती। त्या मागणीचं पुढे काय झालं याबाबत मुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान या बैठकीत एक भावनिक क्षणही पाहायला मिळाला। अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू, त्यांची चप्पल आणि घड्याळ सुनेत्रा पवार यांनी आमदारांना दाखवल्याचं सांगितलं जात आहे। त्या वस्तू पाहताना अनेक आमदार भावूक झाल्याचंही समजतंय। या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्यामागं मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। अजित पवार जिवंत असताना नाकारलेले काही राजीनामे त्यांच्या निधनानंतर मंजूर करण्यात आले। त्यामुळे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यामुळे पक्षात अस्वस्थता वाढली असून अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। अजितदादा असताना वेगळं चित्र होतं, आता वेगळं अशी भावना काही नेत्यांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता। मात्र या अपघाताभोवतीचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन CBI चौकशीची मागणी अधिकृतपणे करणार का? DGCAच्या अहवालावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताचं खरं कारण नेमकं काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।